बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 33. आज काय झालं बघा. आजही टोळीनीच बाजी मारली. आज जे म्हणजे मी हेच म्हणेल की आज जे पण कंटेस्टंट उमेदवार झालेत, जे उमेदवार झालेत ना ते टोळीचेच आहे. काय बोलू आता मी. म्हणजे ना सगळं वन सायडेड दिसतंय. मग हे सगळे टास्क कोणासाठी खेळत होते? सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न की मग राकेश तन्वी कोणासाठी जीव काढत होते इतके? प्रभूचं गाजर जे लपवलं होतं त्याच्यात ते कामयाब झाले. प्रभूच्या गाजरावरती किती जण बसले होते तुम्ही बघितलं का? सोफ्याखाली टाकून. करण होता, प्राजक्ता होती, अजून रुचिता होती, किती जण बसले होते. म्हणजे दीपाली, राकेश, तन्वी यांच्या विरुद्ध हे सगळे करण, प्राजक्ता, रुचिता, काय बोलू मी आता? यांना टास्कच खेळता येत नाही हे बोलू? किंवा मग हे प्रभूसाठी यांनी ते प्रयत्नच नाही केले. राकेश, तन्वी करत होती, तन्वीचं दिसत होतं. पण दीपाली किंवा मग राकेश हे का सोफा हटवायचा प्रयत्न करत नव्हते ते काही दिसलंच नाही आपल्याला. तन्वीचे ज्याप्रमाणे त्या करणने पाय धरून ठेवले होते ते कितपत योग्य वाटत होते तुम्ही सांगा. आणि मग ते पाय दीपालीने करणशी बोलण्यापेक्षा सोडवण्याचा प्रयत्न का नाही केला? करणच्या ओरडण्याला काय इतकं घाबरायचं? सांगा मला. हे ना त्यांच्या कंटेस्टंटला जिंकवण्यासाठी कॅप्टन्सी टास्कमध्ये ना प्रयत्नच करते नाही तितके. जिथं आपण बघितलं अनुश्री जी आहे ना आता टोळीपासून थोडंसं लांब राहते. जेव्हापासून राखीने तिच्या बाजूने निर्णय दिला आहे, जेव्हापासून राखीने ना तिच्या बाजूने निर्णय दिला आहे ती थोडी टोळीपासून लांब राहते. पण मी एक सांगते, ही जी टोळी आहे ती एकच आहे. रोशन, विशाल, रुचिता, अनुश्री तिकडं पण राहते, अनुश्री इकडं पण राहते. पण अनुश्री आता कॅप्टन बनण्यापुरतं तिकडं राहील आणि त्याच्यानंतर एकदाची कॅप्टन बनली का मला वाटतं ती पुन्हा इकडे बसेल टोळीमध्ये. आणि मग काय म्हणणार, अरे मी कॅप्टन्सीसाठी गेली होती, तुला तर माहिती मला कॅप्टन बनायचं होतं, मग मी कॅप्टन्सीसाठी त्यांच्याकडे गेली होती, जे ती बोलून गेली होती विशालला. त्याच्यामुळं टोळी जी ना अख्ख्या घराला आहे ना फिरवताना दिसते माहिती आहे का? आणि ना यांची जी एकी ना काय बोलू मी, यांची एकी ना ती दिसते बाई खरंच. आणि एकीमध्ये ते टास्क पण जिंकत आहे. कोण झालं उमेदवार? तर रोशन आणि अनुश्री. विशालला तिने उडवून टाकलं राखीने. विशाल आधी आला होता पण तरीही राखीने त्याला उडवून टाकलं. ते म्हणजे विशालने ना तिची येलो लाईन क्रॉस करायची होती. त्याच्या आधी तो तिथं येऊन गेला होता. त्यांनी रोशनजवळ गाजर दिलं होतं आणि तो इकडे तिकडे फिरायला लागला. पण नंतर जेव्हा बजर वाजलं तेव्हा तो पळत पळत आला आणि मग ते गाजर घेऊन उभा राहिला. आणि मग दीपालीने राखीला हळूच डिसिजन चेंज करायला लावला आणि सांगितलं विशाल जो आहे ना इकडं तिकडं फिरत होता रोशनकडे गाजर देऊन आणि मग तो नंतर आलेला आहे. तो त्या लाईनमागे उभाच नव्हता. जेव्हा आपण पाहिलं की पहिल्यापासून अनुश्री आणि रोशन पहिल्यापासून त्या लाईनच्या मागे होते आणि रोशनजवळ 2 गाजर होती, एक स्वतःचं आणि एक विशालचं. पण जेव्हा पण ते बजर वाजलं तेव्हा राखीने सांगून दिलं विशालला का तू डिस्क्वालिफाय आहे आणि उमेदवार आहे ना हे दोघं होत आहे, कारण तू त्या लाईन बजर वाजल्यावर तू त्या लाईन मागे नव्हता. तो म्हणे राखी तुला माहिती मी सगळ्यात आधी आलो होतो, मी लाईन क्रॉस केली होती आणि जेव्हा रोशन आला मग मी त्याच्याकडे गाजर देऊन इकडे तिकडे फिरायला लागलो. पण ते नाही, पण बजर वाजल्यावर होता का तू? नाही, त्याच्यामुळे मी नाही देणार. तो एवढे बोलत राखी प्लीज अनफेअर करू नको, अनफेअर खेळू नको. बट नाही, पण एवढं झाल्यावर तिने निर्णय दिल्यावर विशालची एक लाईन आणि तिथंच राकेशच्या टीमची पूर्णपणे हार.
तो काय म्हणे, काही हरकत नाही, मी आऊट झालो ना, पण माझ्या टोळीचे 2 जण आहेत तिथे कॅप्टन्सी रेसमध्ये. माझ्या टोळीचे 2 जण. म्हणजे तो राकेशला टॉन्ट होता की ना, तुम्ही इतके भांडत होते ना, पण माझ्याच टोळीचे 2 जण आहेत तिथे. कळालं? तुमचं कोणी नाही. तसंच आहे ना, यांनी अनुश्री आणि रोशनला म्हणजे हे जे करत होते त्यांच्यापेक्षा यांनी प्रभूला आणि त्यांना जिंकवण्याचा प्रयत्न करायला तर पाहिजे ॲटलिस्ट. का नाही केला? काय बोलणार यार, काय बोलणार. म्हणजे ज्याप्रमाणे आजचा एपिसोड झाला आहे, एक मिनटं मी ना ॲटलिस्ट हे प्रभूला तरी जिंकवू शकत होते. प्रभूच्या गाजरावर इतके जण, प्रभूचं गाजर प्रोटेक्ट करायचं होतं ना तन्वीने, राकेशने, दीपालीने, तिघांनी मिळून प्रोटेक्ट करायचं होतं गाजर प्रभूचं. राकेशने अशा ठिकाणी लपवायचं होतं की सापडलंच नसतं त्यांना कुठे पण. का नाही हे करू शकले? ते पण. आणि परत यार काय होता यार आजचा एपिसोड, पूर्ण भांडणं पूर्ण. काय ते कॅरेक्टरलेस, पातळी सोडलेली बाई. अजून ती काय शिवी होती, काय काय लिहिलं होतं हे बाई, चिनपट गवळ्या. हे काय कुठून शब्द शोधून आणती रुचिता, कोणत्या डिक्शनरीची? सलमान खानने जशी ती फरहानाची डिक्शनरी आणली होती ना, एकदा हिची डिक्शनरी उघडायला पाहिजे. हे काय कचपण ढावळ्या, चिनपट गवळ्या. अरे यार, या कुठून याशिवाय मी आजपर्यंत आयुष्यात ऐकले नाही माहिती आहे हे वेगवेगळ्या. काय बोलताय हे? आता नल्ला ठीक आहे, नल्ला कॉमन आहे, नल्ला तर खूप ऐकलं मी सीझन 13मध्ये. जेव्हा शेफाली बोलायची आसिमला, नल्ला अजूनही आठवतं मला ते. तर हे वेगळंच आहे बाई. मागे ती त्याला बोलली होती राकेशला कचपण ढवळ्या, आणि आता बोलते चिनपट गवळ्या. काय कुठून आणते हे, धरून कुठून आणते हे शब्द? मग नंतर कॅरेक्टरलेस, पातळी सोडलेली बाई. अरे हे काय आहे? नंतर आज नुसती भांडणं होती यार. आज खरंच एपिसोड बघायला आहे ना, असं हेच नव्हतं वाटत. नो एंटरटेनमेंट टुडे, काहीच एंटरटेनमेंट नव्हतं. अरे फॅमिली कसं काय बघेल? आणि हे जे असं असतं ते कॅरेक्टरलेस झालं, पातळी सोडलेली बाई झालं, हे चिनपट गवळ्या. तुम्ही तुमच्या मुलांना हे शिकवणार, चिनपट गवळ्या, कसपण ढवळ्या, काय ते असतं? हे सगळे रुचिताचे शब्द आहेत बाबा. अजून लय काय काय बोलली ती, काय एवढं तर लिहिणं पण जमत नाही एवढ्या त्याचे तिचे जे वर्ड्स आहेत ते. काय कुठून पकडून आणते वर्ड्स? फॅमिली बघते यार, फॅमिली बरोबर बसून बघू नाही शकत का? मला तर वाटतं भाऊच्या धक्क्यावर याच्यासाठी म्हणजे ना चांगलं डिस्कशन झालं पाहिजे. खास करून रुचिताची जबरदस्त क्लास लावा. ते एक काम करा ना, ते जान्हवीला तुम्ही टाकलं होतं जेलमध्ये, या रुचिताला टाका भाई 4-5 दिवस जेलमध्ये. कळू द्या ना, शिकवा ना, धडा शिकवा ना हिला. का नाही शिकवत? आणा ना ती जेल बिल काय होती ती. आणि तिला ते तुम्हाला वाटत असेल जान्हवीसारखं भाऊच्या धक्क्याच्या बाहेर बसवाल, प्लीज असं काही करू नका, तिच्यावर काही फरक पडणार नाही. तिला जेलमध्ये टाका. कारण ही सजा बेस्ट आहे. भाऊच्या धक्क्यावर काय ती 4-5 तास बाहेर बसेल, किंवा मग तेवढे अजून 6-7 तास भाऊचा धक्का चालेल, 8 तास चालेल, किंवा मग ठीक आहे दिवसभर राहतो. पण दुसऱ्या दिवशी तर ती म्हणजे येईलच नॉर्मल वेमध्ये. पण मला तर वाटतं हिला आहे ना, एक 4 म्हणजे पुढचा भाऊचा धक्का येऊस्तोवर चांगलं जेलमध्ये ठेवा रुचिताला. इवन नॉमिनेशनमध्ये टाका, कोणताच टास्क खेळू देऊ नका तिला, ना कॅप्टन्सी ना काही. बघा
आणि खास करून हिचे जे जे वर्ड्स आहे ना खास त्याच्यासाठी, किंवा मग जी ती ओरडून बोलते ते कमी होण्यासाठी खूप ओरडून बोलते. ए दीपाली, ए दीपाली, अरे काय म्हणजे काय बोलते ती. इवन ती राखीला पण खूप काही काही बोलली माहिती आहे. नाही तू बोल ना राखीला, ठीक आहे ती तुझी सिनियर आहे राखी किंवा मग दीपाली झालं. इतकी निगेटिव्हिटी भरली आहे खास करून रुचिताच्या अंगात. राखी तर ठीक आहे, राखी फक्त गेम खेळते, राखीला काही नाही. राखीला ते बोलून पाठवलं आहे मेकर्सनी का तुला हे करायचं आहे, तुला रुचिताच्या ऑपोजिट जायचं आहे, हे सगळं तिला बोलून पाठवलं आहे. ती ते सगळ्या गोष्टी करते. तिला त्यांना सगळ्यांना झोपेतनं जागं करायला पाठवलं ते ती करते. आणि जर तुम्हाला वाटत असेल जे जर रोशनचे फॅन्स असतील का मग ती रोशनला मग हमालच बोलली, महेश बोलली, तिला त्याचं नाव लक्षात येत नव्हतं. ती काय बोलली, कॅप्टन्सीचे उमेदवार कोण आहे हे अनुश्री आणि तो कोण हमाल काय नाव त्याचं, अशा वेमध्ये बोलली होती ती, अशा वेमध्ये बोलली होती ती. आणि ह्या रुचिताने ऐकलं आणि तिने त्या रोशनला तिखट मीठ लावून सांगितलं, वेगळ्या वेमध्ये सांगितलं. अरे ती डायरेक्ट म्हणती तो हमालगन काय कोण असं तसं. मग याला तिने उपसवलं. मी सांगते भाऊच्या धक्क्यावर या गोष्टी क्लिअर होतील. आणि ना रोशन कदाचित स्वतः राखीची माफ मागाल की ठीक आहे तू त्या वेमध्ये बोलली नव्हती, तिच्या नाव लक्षात नव्हतं जे दिसत होतं. आणि मग ते बोलली आणि त्याचा खूप मोठा मुद्दा जो आहे ना रुचिताने केलेला आहे. राखीचं तसं काही म्हणणं नव्हतं. राखी असा कोणाला टॅग देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राखीला जर त्याला आहे ना त्याच्याशी भांडायचं आहे, त्याला ट्रिगर करायचं आहे, त्याला पोक करायचं आहे, तर राखी ना सीझन 14ची राखी बघितली मी, स्वतःहून जायची पोक करायला. पोकिंगची लेवल पाहिलेली आम्ही तिथे. हे निक्की, ती कोणती जॅस्मिन कोण होती ती अलीची गर्लफ्रेंड, ते सगळे हिला आहे ना हिचं जगणं आराम करून टाकलं होतं राखीचं, तरी राखी खचली नाही. इवन राखीला इतक्या लेवलपर्यंत घेऊन गेले होते हे. तर सलमान खानने राखीची बाजू घेतली होती, राखीची तारीफ केली होती. आणि त्याच्यानंतर ही जॅस्मिन जी होती जिने राखीला खूप निगेटिव्ह बोललं होतं, इतकं तिला बाहेरून हेट मिळालं तर ती मग नंतर एविक्ट झाली होती, जी मला वाटतं टॉप 6 वगैरेमध्ये होती ती. मी बघितलं पूर्ण सीझन 14 पूर्ण बघितलं आहे, मला माहिती. त्याच्यामुळे आणि राखीने जबरदस्त एंटरटेनमेंट केलं होतं त्या सीझनमध्ये. त्याच्यामुळे राखीला मी ओळखते. ती तोंडावर बोलायची. अरे त्या अर्शीचे आणि तिचे जे आहे ना रील आहे ना अजूनही व्हायरल होतात, ती जे बोलती ते. आणि त्याला आहे ना लाखोंमध्ये लाईक्स आहे आणि व्ह्यूज तर काय सांगू, 20-20, 25-25 मिलियन प्लस व्ह्यूज आहे. मी स्वतः ते रील्स आहे ना पाहिलेले आहेत, ज्यामध्ये अर्शीचं आणि तिचं भांडण ना एक वेगळ्या लेवलपर्यंत गेलेलं आहे. किंवा मग तिचं जे कॉमेडी बोलणं आहे आणि ज्या तिथे कमेंट लेवल म्हणजे कमेंटमध्ये जाल ना तुम्ही, तर तिथं फक्त आणि फक्त राखी राखी राखी, अर्शीचा काहीही नाव नव्हतं. सो ती आहे राखी. राखी एक प्युअर एंटरटेनर आहे. राखीला जे मेकर्स बोलता, जे मेकर्स सांगता, ती त्या गोष्टी घरात करायला येत असते. तुम्हाला वाटत असेल का राखीमुळे हे झालं, राखीमुळे ते झालं, तर तिला त्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहे की हे जे झोपलेले ना तर तू यांना जागं कर. तिला हे पण सांगितलं असेल का तुला या टोळींमध्ये हे जे आहे ना हे फोडायचे. तिने अनुश्रीला हळूहळू ती फोडते, ती दिसते. अनुश्री आता ठीक आहे कॅप्टन्सीसाठी इकडं असेल आणि नंतर ती तिकडं गेली तर राखी अनुश्रीच्या पण ऑपोजिट जाताना दिसेल आपल्याला. तर राखी एक तर टोळीमध्ये फूट टाकायला आली आहे, नाही तर रुचिता आणि यांना सळो की पळो करून सोडा. कारण राकेशन ते नाही देते त्यांना तोंड देताच येत नाही. विचार करा, नॉमिनेशनमध्ये एवढं भाऊच्या धक्क्यावर बोलणं झालं होतं धडधडीत, का टोळीची इतकी तारीफ झाली होती, तरी यांच्या डोक्यात प्रकाश नाही पडला. हे कधी एक होतील. आणि मी तुम्हाला सांगते आता टोळीमध्ये ना अजून 2 जण सामील झाले, ते दिसत आहे प्राजक्ता आणि करण दिसत आहे.
आणि इवन सचिन आणि रोशन बरोबर तर सचिन तर बसलेलाच असतो, ते पण तिकडं धरा. त्याच्यामुळे ना ही 4 जण जे आहे ना ते आपल्याला एकत्र दिसत आहे. आणि आता राखी यांच्या बाजूने उभी आहे. आणि रुचितानी ज्या जाळ्या लपवल्या होत्या गॅसच्या, बिग बॉस बोलत आहे ठीक आहे की तुम्ही जाळ्या लपवल्या किंवा मग काहीतरी इंजरी होऊ शकते कोणाला, कोणी गॅस पेटवला वगैरे तर खूप जण हे पण बोलतील की राकेशने जे ते गाजर छतावर टाकलं होतं वरती. तर कसं आहे माहिती का, राकेशला हे माहिती आहे. मी राकेशची बाजू घेत नाही, मी तुम्हाला क्लिअर सांगते. जो त्या घरात गेम खेळतो, जो त्या घरात वावरतो, त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. राकेशला हे माहिती आहे की आपल्या बाजूने कोण आहे, तन्वी, दीपाली. गाजर आपण किती वाचवणार आहे, त्यांच्याकडून कोण आहे, रुचिता, प्राजक्ता, करण, विशाल. आणि विशालची स्ट्रेंथ आहे ना पाहिली बाई. विशाल जिम करतो, बॉडी ठीक आहे, बॉडी मेंटेन केली त्याने, त्याच्यात ती ताकद आहे ना ती दिसते. त्यांनी ज्याप्रमाणे ना म्हणजे प्रत्येक टास्कमध्ये तो खेचतो ना, इतकं रपकन ओढतो ना का समोरच्याचा हात असा निघून जातो आपोआप. मग तो तुम्ही ते सागरचा डायमंडचा टास्क होता ना, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल त्याच्या हाताला खूप जोरात लागलं होतं सागरच्या. त्यानंतर त्यांनी काल तन्वीकडनं ते हिसकलं, तन्वीकडनं लाटणं कसं हिसकलं होतं तुम्हाला आठवतं, ते लाटणं पोळपाटचं ते कोणतं होतं, पापड टास्क होता तेव्हा. तन्वीला अक्षरशः त्याने असं ते उचलून घेतलं होतं आणि ते हिसकलं होतं. सो त्याला माहिती होतं राकेशला का विशाल जो आहे ना बाय हुक बाय क्रूक त्याच्याकडून ते जे गाजर आहे ते हिसकणार आहे. म्हणून त्यांनी टास्क जिंकण्यासाठी ते वरती फेकलं होतं, कारण त्याला टास्क जिंकायचा होता. त्याला वाटलं माझ्याकडं जे आहे ना, माझ्याकडं संख्या कमी आहे, माझ्याकडं लोक कमी आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते एक टास्क जिंकण्याची ती त्याचं एक आयडिया होती ती त्याची. गाजरवरती फेकणं ही त्याची आयडिया होती. आणि मग विशाल जर चढला तर विशालला कोणी चढायला लावलं होतं, सगळ्यात महत्त्वाचं. विशालला जर इंजरी झाली असती तर त्याला सर्वस्वी जबाबदार तो होता. ते तू नको जायला म्हणूनच मी तर म्हणते ते गाजर जे आहे ना त्यांनी डायरेक्ट घराच्या बाहेर फेकायला पाहिजे होतं. आणि असं झालं आहे बरं का, एका टास्कमध्ये असंच काहीतरी एक वस्तू होती, मला वाटतं सीझन कोणता होता तो, ते हिंदीमध्ये झालेले, मराठीमध्ये नाही. तर त्यांनी ते जे होतं काहीतरी जे गोळा करायचं, तो मुनव्वर फारुकीचा सीझन होता का तो. तर त्याच्यात तुम्ही बघितलं असेल का मुनव्वरने का विक्कीने टास्क जिंकू नये, कारण त्याच्याकडं पण संख्याबळ असंच कमी होतं. त्याच्याकडं आहे ना त्याच्या ग्रुपची लोकं कमी राहिली होती आणि समोरच्यांकडे जास्त होती. आणि त्याला माहिती होतं का हे जे आहे ना हे आपल्याकडनं हिसकून परत मग त्यांच्या टीमचा कॅप्टन बनणार आहे. मग त्यांनी ती गोष्ट डायरेक्ट वरती कुठे झाडावर का कुठे फेकली होती. आणि मग नंतर विक्की चढत होता त्याच्यावर. बिग बॉसनी पण वॉर्निंग दिली का जाऊ नको, चढू नको, तरी तू चढला होता. तर हे नसताना हे टास्क जिंकायचे एक सुपर स्मार्ट एक डोकं लावून जे ना प्लेयर्स खेळतात, तर आपण त्यांना जज नाही करू शकत की ना मग इथे याने हे फेकायला नव्हतं पाहिजे. ते मला वाटतं राकेशने ते जे फेकलं आहे गाजर, जर तुम्हाला वाटत असेल हो ते फेअर नव्हतं, ते अनफेअर होतं, पण टास्क जिंकण्यासाठी ते करत होतं. मग तर विशालनी पण बऱ्याच गोष्टी अनफेअर केल्या आहे टास्क जिंकण्यासाठी, जर तुम्ही मागं जाऊन बघाल तर. सो टास्क जिंकण्यासाठी ह्या गोष्टी जे करतात त्याला का तुम्ही उगाच म्हणजे ह्या गोष्टी मी डिफेंड नाही करते. मी राकेशची फॅन नाही आहे ना मी विशालची फॅन आहे. मी तर खरं ते बोलते, कारण विशालनी पण अशा घरामध्ये बऱ्याच गोष्टी केल्या आहेत त्याची स्ट्रेंथ दाखवून. जिथं विशाल स्ट्रेंथ वापरतोय तिथं राकेश डोकं वापरण्याचा प्रयत्न करतोय, दिसतंय ते. म्हणून त्यांनी ते जे हे गाजर त्यांनी ते वरती फेकलं बस. यात काहीही चुकीचं नाही वाटत मला, कारण ते मी म्हणते, कारण तुम्ही विचार करा ना, प्रभूचं जे एक गाजर आहे ते सोफ्याखाली लपवून हे कसं करत होते. त्या करणने कशा पद्धतीने तन्वीचे पाय पकडून ठेवले होते तुम्ही बघितलं का. आणि दीपाली जेव्हा बोलायला गेली का तू हे चुकीचं करतोय, तू तिला सोड, तन्वीची पॅन्ट इथपर्यंत अक्षरशः गुडघ्यापर्यंत वरती आली होती ती सोडवण्याचा प्रयत्न करत होती, ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत, तो दिसतोय टास्कमध्ये.
तुम्ही जाऊन परत एकदा बघा मी चुकीचं बोलत असेल तर. ते किती म्हणजे इवन दीपाली ओरडते तो दीपालीवर किती जोरजोरात ओरडतोय. हां, आणि मग ते जर टास्क जिंकण्यासाठी इकडे तिकडे वरती गाजरं पण फेकत असेल, ते चुकीचं पण असेल. यांच्याकडनं पण तर चुका होत आहे. हे कोणते खूप फेअर खेळत आहेत. मी दोन्ही बाजूंनी नाही बोलत. जर हे आणि याचं म्हणणं आहे राकेशचं, मग मी का महान बनू, मी का एकदम बरोबर काय म्हणतात ते सरळ रोडाने जाऊन म्हणजे सरळ रस्त्याने जाऊन मी का जिंकू. जर हे मला जिंकूच देणार नाही, मी जर सरळ रस्त्याने हे तर मला कधीच जिंकू नाही देणार टोळी. म्हणून त्याने ते गाजर आहे ना ते वरती फेकलं. मी तर म्हणाल अजून लांब फेक, घराच्याच बाहेर डायरेक्ट, विशाल जाऊच नाही शकणार. हे बघा, ते जे डोकं वापरत आहे ना त्याला हे फक्त प्रत्युत्तर द्यायचा एक प्रयत्न करत आहे. मला सांगा, विशालने काल तन्वीला जे फेकलं ते किती फेअर होतं बघितलं तुम्ही. ते लायकी बिकी काढणं मरू दे, जाऊ दे, काही काही नाही. ते लायकी ते घरात तर निघतच असं, शिव्या देणं, लायकी काढणं वगैरे ते किरकोळ आहे, ठीक आहे. लायकी वगैरे काढले ते सगळं सोडून दिलं. पण त्यांनी तिला कसं फरफटत आणलं, तिला इंजरी झाली असती तर. याबद्दल तुम्ही माझ्यावर किती ॲग्री करता मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी आत्ताही सांगते म्हणजे आणि नंतरही सांगत होते की मी कोणाच्याच बाजूने नाही, मी कोणाचेच फॅन नाही, मी फेअर सांगते. जर टोळी हुक बाय क्रूक टास्क जिंकायचा आहे, जर टोळी या पण गोष्टी अनफेअर करते, तन्वीला जोरात पायाने खेचणं, राकेश म्हणतो अरे लागेल तिला, तरी त्याला काही घेणं देणं नाही. तर तो तसा खेळतोय तर राकेश का नाही खेळणार मग. जिथं तो स्ट्रेंथ वापरतोय तिथं तो डोकं वापरतोय. तर या बाबतीत मी राकेशला नाही बोलू शकत, कारण आहे ना राकेश इथं एकदम बरोबर होता. त्याने गाजर वरती फेकणं चुकीचं आहे, पण विशालने चुका कमी नाही केलेल्या आहे. कारण ज्याप्रमाणे तन्वीला ते पाय पकडून बसला होता ना ते पण खूप चुकीचं आहे. तू तिला अडव, तू तिला ते काय सोफा खेचू नको देऊ, पण तू तिला ठीक आहे तू ब्लॉक कर, वेगळ्या पद्धतीने कर, पण जर तू तिचे पाय ना असे एकाच वेने असं हे पकडून ठेवतोय ना तर तिचा पाय मुरगळू शकतो, तिच्या पायाला इजा होऊ शकते. इवन विशालने पण काल खेचलं ते, म्हणून ते राकेशला वाटलं हे किती अनफेअर करताय गोष्टी. मग मी पण ठीक आहे, मग मी वरती गाजर फेकतो मग. कारण यांच्या बाजूनी जास्त लोक होते, प्राजक्ता होती, करण होतं, रुचिता होती. आणि ते कसे खेळतात टास्क विशाल. तुम्ही माझ्याबरोबर किती अग्री करताना मला या गोष्टी सांगा फक्त. हे खूप चुकीचं होतं जे यांनी केलं. त्याच्यामुळे ना ज्यांना वाटत असेल का बिग बॉसने दोन्ही बाजूंनी म्हणजे ठीक आहे फेअर राहावं काय राहावं, तर विशाल ज्या चुका करतोय ना तर राकेशनी पण मला असं वाटतं त्या पद्धतीने जर तो उत्तर देतोय तर ठीक आहे ना. याच्यात चुकीचं काय, याच्यात गैर काय. तो का हिरो बनून महान बनेल, त्यांनीच का महान बनायचं आहे. तो पण टोळीला टिट फॉर टॅट आन्सर देऊ शकतो, सिम्पल आहे. हे माझं म्हणणं आहे. चला आपण सुरुवातीपासून मागे आलं, लय लंबत आलं डिस्कशन आहे. त्याच्यानंतर अजून एक दोन गोष्टी सांगायच्या मला तुम्हाला. आणि तुम्हाला वाटत असेल की राखीने ते पोह्याचं भांडे ते जाऊन तिथं पटकलं किंवा मग ठेवलं. आणि राखी स्वतःहून ठेवलं राखीने. तन्वी बोलली राखीला का हे पोयांचं भांडं जाऊन त्यांच्यासमोर ठेव आणि त्यांना म्हणा खा हे. तर घरात इतकी भांडणं तंटे चालू असताना कोणाला नाश्ता गोड लागणार आहे का, सगळ्यात महत्त्वाचं. तर ठीक आहे राखीने तिथं जाऊन ठेवलं, मग सागरन त्यांना चिडायची गरज काय होती. राखी काय बोलली आहे, मी ते पोहे फेकले नव्हते जमिनीवर किंवा मी अन्न जमिनीवर फेकलं नाही, मी भांडं ठेवलं आहे, खाली बसून लोक जेवत नाही का. अगदी बरोबर. मग ज्यांच्या घरी डायनिंग टेबल जरी असले ना तरी असे खूप लोक आहे की जमिनीवर बसून जेवता, जमिनीवर बसून पोट भरतं. उदाहरणार्थ मी स्वतःचं उदाहरण देते. आमच्या घरी पण डायनिंग टेबल, पण मला खाली बसूनच जेवायला आवडतं. मग त्यात मग अन्नाचा अपमान आहे का, किंवा मग मी त्याचा अपमान करते का, नाही. खाली बसून जवळ आज या जगात सगळ्यांच्याच घरी डायनिंग टेबल नसतात.
डायनिंग टेबल सगळ्यांकडेच नसतात. खाली जेवण ठेवून म्हणजे खाली कुकर ठेवून खूप जण जेवतात. हां, राखीने ते ठेवलं आणि ती अग्रेशन बोलली ना, ती टोन चुकीची होती हे मी म्हणू शकते. ठीक आहे, तिने प्रेमाने बोल, पण त्यावेळेस त्या घरामध्ये इतका क्यूऑस माजला होता की प्रेमाने बोलायला तर कोणी तयारच नव्हतं. खाली बसून जेवण करत नाही का? मग हे का रिकामे असे काही पण मुद्दे काढतायत? तिने खाली फेकलं असतं ना, तर मी स्वतः राखीच्या विरुद्ध बोलली असती का राखीने हे काय केलंय. अरे ते फराळाचं ताट जेव्हा त्या अमाल मलिकने फेकलं होतं ना, तर ते मी स्वतःच अमालच्या विरुद्ध जाऊन ते फराळाचा स्टँड घेतला का फराळा इथं बरोबर ती जेवण करत होती, त्यांनी ते अन्न खाली फेकलंय. त्यांनी ते अन्न खाली, अन्नाचा अपमान तेव्हा होतो जेव्हा तुम्ही ते ताट किंवा मग काही पण असेल ते खाली फेकता अन्न. तुम्ही जर कुकर खाली ठेवत असेल आणि जेव्हा तिची ती टोन चुकीची होती, हे मी मान्य करते. राखीची लॉनमध्ये जाऊन ठेवणं हे पण थोडंसं चुकीचं होतं, पण तिने ते त्यांच्यासमोर खाली ठेवलं होतं, तिने फेकलं नव्हतं. आणि तिने ते ना, मी सांगू का, या गोष्टी ना रागाच्या भरात होऊन जातात, पण तिने फेकलं नव्हतं, तिने खाली लॉनवर ठेवलं होतं. त्याच्यामुळे इथे राखी चुकीची ना मला वाटत नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर मला सांगा. मला फक्त सांगा, तिने जमिनीवर फेकलं होतं का अन्न, किंवा मग कुकर असा धरून फेकला होता का? नाही. हे तर ती करूच शकत नाही. आणि मला नाही वाटत, तिलाही कळतं अन्नाचा अपमान कुठे आहे, काय आहे. तिला पण त्या अन्नाची किंमत आहे. ती पण झिरोतनंच वरती आली. तिने पण तिथून इथपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. त्याच्यामुळे तिला माहिती आहे अन्नाची किंमत काय. त्याच्यामुळे सागरही चिडला. नंतर रुचिताने हे जे नाही, हे रुचिताने चालू केलं. रुचिता एक नंबरची तिल्ली लावते. सध्या ते कामं चालू तिचे, तिल्ली लावायचे जे दिसत आहेत. चला मी स्टार्ट सांगते. पहिले करणने बघा तन्वीचे पाय पकडून ठेवलं ते, मग राकेश सोडवतोय पण सुटत नव्हते. नंतर रुचिता बोलली का तू चिटिंग करतोय, जवळ येऊ नको. तू चिटिंग करतोय बॉय, जवळ येऊ नको, असं बोलली ती. त्याच्यानंतर हे मला वाटतं ती राकेशला बोलली. त्याच्यानंतर तन्वी प्रयत्न करते सोफा सरकवण्याचे. राकेश म्हणतो अगं तर सोफा सरकव. अरे राकेश कुठून सरकवल ती, किती जणं बसले त्याच्यावर. ती रुचिता, ती प्राजक्ता, तो करण आणि अजून कोणीतरी होतं. कोण होतं? विशाल होता मे बी. सचिन होता. एवढ्या जणांना ती कसं काय सरकवेल एकटी? कमाले. नाही सरकवू शकत. तिच्या तिला हेल्प करायलाच कोणी नाही आहे. ती काय करेल एकटी? यांच्यामध्ये ना एकही दिसत नाही. इवन दीपालीताईंनी पण ॲटलिस्ट सोफा सरकवण्याची जी काय म्हणतात प्रयत्न करायला पाहिजे होते. तन्वीचे पाय सोडवण्याची ना करणकडून दीपालीताई आणि राकेश दोघांनी प्रयत्न करायला पाहिजे होते. तिचे पाय, एकाने एक पाय धरायचा तर एकाने एक पाय धरायचा होता सोडवण्याचा. का बरं करण एकटा थोडी भारी पडला असता दोघांनाही. सोडवायला हवे होते. तर ती एकही नाही यांची दिसत नाही. तन्वीच एकटी जीव काढताना दिसते किंवा मग राकेश. दीपाली जास्त एफर्ट्स घेत नाही असं वाटतं मला. तर ते एफर्ट्स घेणं ना यांच्या टीमच्या बाजूने पूर्णपणे हे एकमेकांसाठी स्टँड घेत आहे, एकमेकांसाठी बोलताय, एकमेकांच्या बाजूने बोलताय, बसताय एकमेकांसोबत, ठीक आहे. पण टास्कमध्ये जी एनर्जी लावताय ना, तर आपला कंटेस्टंट आहे ना कुठेही एकटा नको पडायला. तुम्ही त्याच्याबरोबर जा. तुमचं जो ग्रुपचं बळ आहे ना ते दाखवा. तसं हे दाखवतं विशाल आणि ते सिम्पल. विशाल, मी हेच म्हणेन की यार मॅनिप्युलेटर. काय बोलू मी यापुढे. नंतर तन्वी प्रयत्न करते सोफा सरत. नंतर तन्वी विशालला बोलते लाईन क्रॉस केल्या माझी लायकी काढली. इतके दिवस मी मुलींची इज्जत करतो, असं नाही बोलायचं, तसं नाही बोलायचं. तू तुझी काय लायकी आहे असं म्हणतो. लिमिटची लाईन ना तू क्रॉस केलेली आहे आणि माझी लायकी काढतो. म्हणून बिग बॉस सीझन 6मध्ये मी तुझ्यासमोर उभी आहे. जिथे विशाल, मग मी तुझ्यासमोर उभी आहे. ही आहे माझी लायकी, समजलं? काय दे ना उत्तर आता बोक्या. त्याच्यानंतर मग हे ना तन्वीचं फ्रस्ट्रेशन आहे जे निघलं आहे. ज्याप्रमाणे टास्कमध्ये तिला लॉक करण्यात आलं ते मग विशालकडून असो किंवा मग करणकडून असो, त्याच्यामुळे ती चिडलेली तन्वी एकंदरीत दिसते ते.
नंतर रुचिता म्हणते, रुचिता कॉपी करत होती तन्वीला. मग तन्वी, टास्कमध्ये बॉडी दाखवायची आहे तुला मुलींना नाही का, मग करण म्हणते ये मलाही आवडते तुझीवाली. मग ती म्हणते तन्वी त्या करणला, तू पण मुलगीच आहे ना मग. ते झालं. त्याच्यानंतर राखी बजर वाजल्यानंतर विशालने ती म्हणे क्रॉस केले येलो लाईन, म्हणजे क्रॉस नाही केली. आणि मग रोशन आणि अनुश्रीने ती लाईन पार केलेली आहे, त्याच्यामुळे मी विशालला आऊट करते आणि अनुश्री आणि रोशनला कॅप्टन पदाची उमेदवारी इथे भेटली आहे. विशाल सागरला म्हणतोय का राखीला माझ्या ऑपोजिट खेळायचे, तर ठीक आहे. नंतर इथं तन्वीन प्राजक्ताचं भांडण लागलं. ती म्हणते की तू तर बोलली होती ना की माझी मान लचकेल व माझी मान तोडणूक, ते का ते पहिला टास्क झाला होता, ते मोठा एक टास्क झाला होता आत्ता, ते ठेवलं ते काय होतं मेणबत्तीसारखं, ते 1 2 असं काहीतरी ठेवलं, ते 8 नंबर 7 नंबर. आत्ता तो टास्क झाला होता ज्याला हे असे पकडून बसले होते सगळेजण. तर आपण नाही पाहिलं होतं की प्राजक्ताजी ना लिटरली तिच्या मानेवर पूर्ण एका बाजूने तिने वजन टाकलं होतं एका बाजूने तन्वीच्या मानेवर. त्याच्यामुळे ती तिला म्हणत होती का तुझी मान दुखती किंवा मग मी मानेवर प्रेशर टाकत, मग तू पण टास्क सोडून द्यायचा होता, ज्याप्रमाणे तू मला त्याशी सल्ला दिला होता का टास्क सोडायबद्दल असं. त्यानंतर राखीच्या निर्णयानुसार अनुश्री रोशन जे उमेदवार झाले. विशाल म्हणतोय जसं विरोधात खेळायचं आहे. मग तन्वी प्राजक्ताला, तर तू मला बोलली ती का मानेवर बसली होती तर तुझी मान दुखत होती ना, मग क्विट करायचा ना. तर मी पण आता तुला हेच म्हणाल का तू क्विट करायचा होता जर तुला असं वाटतंय तर. प्राजक्ता ते अशा ॲटिट्यूडमुळे ना एकही कनेक्शन तुझं घरात झालेलं नाही. तन्वी म्हणती मला कनेक्शन नाही आहे, मला कनेक्शन लूज करतात, मला कनेक्शन करायचंच नाही, मला कनेक्शन लूज करतात आणि नको आहे मला कोणी, मला इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे असं बोलली. नंतर इकडं बघितलं आपण विशाल रुचिताला म्हणतोय की मी तन्वीला रिॲक्ट नाही करणार, शी इज काय पॅरासाईट जो झाडावर जाऊ शकत नाही. नंतर तन्वी इकडे प्राजक्ताला बोलते काय गये साखरेचा गोळा, या गोष्टी चालता का तुला, मग काय आयुर्वेदिक वेने काय असं खूप काही बोलत होती इथे, तन्वीचं तोंड चालूच होतं. नंतर प्राजक्ता इकडे करणला म्हणते एवढं एक्स्ट्रीम द्यायचं असतं यार, सर्व विसरता आहे गेमसाठी. काय बोलू, काय पातळी यांची गेमसाठी. ठीक आहे. नंतर प्राजक्ता, तुम्ही ना घरात गेम नाही खेळत आहे, तुम्ही प्लीज घराच्या बाहेर जा. आयुषसोबत तुम्ही जा. अरे आयुषचं मी एक सांगायलाच विसरली, कदाचित या तुम्हाला आज आयुष दिसला? बिलकुल नाही दिसला, बिलकुल नाही. तुम्हाला फक्त एका फ्रेममध्ये दिसला जिथे तो आहे ना थोडासा आहे ना असा लंगडत मला असं थोडंसं जाताना दिसला जेव्हा हे यांचं चालू होतं तेव्हा. तर मी हेच म्हणेन की आयुष आहे ना, आयुषला जबरदस्त हेल्थ प्रॉब्लेम आहे, कदाचित त्याला पूर्णपणे बेड रेस्ट सांगितली आहे, कदाचित तो असाच मला वाटतं नेचर्स कॉलसाठी वगैरे उठतो आहे किंवा मग पाणी पिण्यासाठी वगैरे उठतो आहे किंवा मग गोळ्या घेऊन झोपतो आहे, डॉक्टर्स पण चेक वगैरे करायला येत असतील. त्याच्यामुळं माझ्या मते आयुषला या वीकमध्ये एविक्ट करतील. आयुषचे जायचे चान्सेस आहे ड्यू हेल्थ रिझन. त्याची तब्येत जरा जास्त खराब वाटते मला, इवन त्याच्या पायाला बी मे बी लागलं आहे, थोडासा लंगडत चालत होता तो. त्याच्यामुळं आयुष या वीकमध्ये घराच्या बाहेर जायची मी तर म्हणेल 95% चान्सेस आहे. त्याला दाखवतच नाही बिग बॉस, मला वाटतं बेड रेस्ट आहे, त्याला कम्प्लीट बेड रेस्ट आहे, झोपून येतो असं वाटतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. एवढं एक्स्ट्रीम द्यायचं राकेश तन्वीला बोललं, मग रुचिता अनफेअर आहे, रूल्सच्या अगेन्स्ट आहे. येस. विशाल, राखी आल्यावर अनुश्री जे करतात ना, राखी ओव्हर ड्रामा करणार, सिम्पथी मोडवर राहणार असं बोलतोय विशाल. सिम्पथी मोडवर राहणार, राखी फॉर लुक बॅड, राखीला लाऊडर करायला फक्त विशाल पाहिजे. ओ वाव. इकडे बोलतोय तर हा विशाल बघा काय म्हणतोय, राखीला जास्त फुटेज न्यायची आणि तो म्हणतोय ती ना एवढाच वीक आहे ना, पहिला हप्ताच वाजणार आहे, नंतर एकदम शांत सॉफ्ट होणार आहे.
घ्या. म्हणजे हा राकेश आता काय सॉरी विशालबद्दल काय बोलू मी आता काय. नंतर आपण राखीने बरोबर मरहम लावला आहे गाजर हलवा बनवून. कदाचित राखीने घरात गाजर हलवा बनवला आहे त्याच्यावर बोलतो राकेश. राकेशला आनंद झाला आहे. विशाल डिस्क्वालिफाय झाला ना, राकेशला आनंद झाला आहे. आणि मी हेही सांगते तुम्हाला, राकेश जो आहे ना आता अनुश्रीला सपोर्ट करणार कॅप्टन होण्यासाठी. मला वाटतं अनुश्रीला सपोर्ट मिळेल. कदाचित राखी पण अनुश्रीला देईल, कारण ते हमालवरनं खूप मोठा क्युऑस झाला घरात आणि तिला वाटत असेल की रोशनने एवढ्या छोट्या गोष्टीचा एवढा मोठा बाऊ केला. आणि तुम्ही ते बघितलंच असेल, लाईन क्रॉस केल्या अनुश्री डायरेक्ट बोलली रोशनला का तू नंतर आलाय, सगळ्यात आधी मी आली, तर मी सगळ्यात जास्त लायक आहे कॅप्टन बनण्यात. त्याच्यामुळं अनुश्रीची थोडी स्वार्थी गेम दिसती इथे. पण इथे जी आहे ना, म्हणजे अनुश्री जी आहे ना, इथं अनुश्री गेम खेळताना दिसते. तसे ती रोशनला पण बोलते का तू नेहमी पहिले आली, म्हणजे तिचं म्हणणं का तू माघार घेईन मलाच कॅप्टन बनवते, सिम्पल. तर याच्यावरून दिसतं आहे की अनुश्री जी आहे ना, अनुश्रीला कॅप्टन बनायचं आहे, अनुश्रीला गेम खेळायचा आहे. आणि ती टोळीमध्ये मला वाटतं राहील नाही राहते, कारण गेमसाठी ती टोळीलाही धक्का देईल मोठावाला, सांगता नाही येत जे दिसतंय. पण विशालच्या काय म्हणतात छत्रछायेत कोण खेळतं आहे एकदम, म्हणजे ते म्हणतात ना एकदम हुकूम मानणार कोण आहे, ती आहे रुचिता आणि रोशन. दोघांना धरून बसला आहे तो. नंतर विशाल बोलतोय म्हणजे तिला राखीला का साथ नाही दिला तर मी 0, पण मी तिला मला तिला काढायचं आहे. रुचिता म्हणते तुझीच मैत्रीण आहे. विशाल म्हणतो इरिटेटिंग आहे, पण गेममधून काढायचं आहे. आपण इथलं का सकाळ झाली इथे. नंतर सागर प्राजक्ता करण डिस्कशन चालू इथं की केवळ दाखवण्यासाठी तन्वीला मी नॉमिनेट नाही केलं. म्हणजे अरे किती बाई बुक्सवाली गेम बाई. सागर बंद कर बाबा, कधी तू समोर येऊन समोरासमोर खेळणार आहे बाबा. काय बोलू मग. आज तर इतका ओव्हर इमोशनल झाला होता, गेला होता तो मध्ये कन्फ्युशन रूममध्ये. बिग बॉसने त्याला शांत केलं मग. ठीक आहे, कुठे होती मी यार. हां, दाखवण्यासाठी नॉमिनेट केलं. मग प्राजक्ताबाई ओरडण्याशिवाय काय करते. प्राजक्ता ती ओरडण्याशिवाय काय करते तन्वी. सागर म्हणतो हां पण मग दिसते ना ती. मग विशाल म्हणतो बाई आजचा दिवस चालू झाला यांचा. मग त्याच्यानंतर राखीला नाव आठवत नव्हतं रोशनचं, जसं मी तुम्हाला बोलले. तर रुचिताला दिली बाई काय त्या हमालाचं नाव सांग. तर ती एकदम अशी जस्ट कॅज्युअल बोलत होती. रुचिता लगेच भडकवलं रोशनला. हे बघ तुला हमाल बोलली, बघ तुला हमाल बोलली, असं झालं तसं झालं. मग राकेश म्हणतोय हमाल शिवी थोडी आहे. ठीक आहे हमाल बोलली तर बोलली. आणि हे ना भाऊच्या मुद्द्यावर गोष्टी क्लिअर होईल. हमाल बोलली तर काय रोशन, तुम्हाला तुमच्या हमालीची लाज वाटते का. नाही, तुम्ही तर उलट प्राऊड फील केला, तुम्ही हमाल करता त्यात काही इतकं. तर हे ना रुचिताने भडकवलेलं आहे. हे सगळं भाऊ मैदानात आणताना दिसणारे भाऊच्या धक्क्यावर. नंतर राखी म्हणतो हमालशी. मग राखी रोशनला म्हणते हो नल्ला आहे तो, कारण रोशन आला तिथं तावात भांडायला. मग नंतर यांचं जरा जास्त वाजलं शब्दांमध्ये. आणि मग आहे ना राखी रोशनला डायरेक्ट बोलली हो तू नल्ला आहे, एक नंबरचा तू नल्ला आहे. आणि मग रुचिता म्हणे पातळी सोडलेली बाई विचार करून बोल ना, असं. तर हे काय वर्ड्स आहे पातळी सोडलेली बाई. तर मी तुम्हाला सांगते इथं जेव्हा रुचिता बोलली आहे का पातळी सोडलेली बाई, तर रुचिताला कळायला पाहिजे हे बाकीचे कंटेस्टंट नाही आहे, बाकीचे सदस्य नाही बाई, ती राखी आहे, ती काही बोलू शकेल. तर नंतर अनुश्री बोलती आहे की ती तारीफ करत होती. तू हमाल आहे ॲक्सेप्ट करणं त्यात काही इतकं. आणि ती असंच बोलली, ती त्या वेमध्ये नाही बोलली ज्या वेमध्ये तू समजतो. तू इथेच काही नाही केलं ना, आणि मग तिच्यात तर कसं काय तुझं नाव लक्षात राहील का. तू इथं थोडी घरात काही केलं आहे, तो थोडी काही कंटेंट आहे, असं अनुश्रीचं म्हणणं. आणि यार मला कळत नाही, हा रोशन त्या अनुश्रीला काहीच बोलत नाही, ती सुद्धा एवढं बोलते तर की तू या घरात काहीच केलेलं नाही. मग राखी म्हणती हो तू आहेस नल्ला, बोल काय म्हणतो तू आहेस नल्ला. नल्ली बाई पातळी सोडलेली, हे कदाचित रुचिता बोलली असेल. नंतर ही बोलती आहे राखी
मी पातळी सोडलेली बाई आहे ना, आणि ही पातळी सोडलेली कदाचित ही 2-3 वेळा बोलली रुचिता, आणि मग ही बोलली का मी पातळी सोडलेली बाई तर तू कॅरेक्टरलेस. तर मी हेच म्हणाल का रितेश सर, तुम्ही नक्की रुचिताला दाखवा आणि रुचिताला म्हणा तुला शब्द सहन होत नाही तर तू बोलू नको. समोर तू चेक कर का बाकी जे कोणी नाही आहे समोर ना, प्राजक्ता आहे, प्राजक्ता नाही समोर ऐकून घ्यायला, किंवा मग दुसरे कंटेस्टंटनी कोणी ऐकून घ्यायला, ती राखी सावंत आहे. राकेश म्हणतं बघा कोण बोलतंय, रुचिताला म्हणते बघा कोण बोलतंय. बरं का रुचिता ती ए डुचक्या गपचिप स्वयंपाक कर, हे अशी लँग्वेज आहे रुचिताची. नंतर राकेश बोलला ए डोंबला 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 यांचं चालू झालं. मग नंतर वोकॅब्युलरी चुकली रे तुझी, चल रे चिनपट गवळ्या. अरे काय यार, सगळ्यात आधी ते या रुचिताला काय काय वर्ड्स घेऊन येते, काय काय कोणत्या कोणत्या शिव्या घेऊन येते, ज्या कधी जिंदगीत ऐकल्या नाही बाबा. हे काय असतं चिनपट गवळ्या, मी नाही ऐकलं यार, कधीच नाही ऐकलं, ऑनेस्टली स्पीकिंग. हे मी तर पहिल्यांदा ऐकतो. मग नंतर इकडं विशाल बोलतोय जेव्हा 4 विरुद्ध 12 खेळत होते तेव्हा काय होतं, आणि विशाल बोलतो इथं बायका भांडताय ना, तर राकेशला नंतर तू का बरं बोलतोय मध्ये मध्ये, म्हणजे इथं रुचिता राखीचं चालू आहे ना, तर तू कशाला मध्ये मध्ये पडतोय. तर तो बायकांचं होऊ दे. विचार म्हणते अनुश्री कॅप्टनसाठी करते सर्व. कारण काय होतं माहिती का, अनुश्री पूर्णपणे या ग्रुपच्या बाजूने बोलते. बघायला गेलं तर पूर्ण या ग्रुपच्या बाजूने बोलते अनुश्री. नंतर आपण बघितलं राखी, तिने इतकी मेहनत केली आहे, मिळाले काय तिला, टुल्लू. त्याच्यानंतर तुझ्यासारखे माझ्याकडे भांडे घासता, चुप कॅरेक्टरलेस, चल चल. कोणाला बोलली, हे रुचिताला बोलली राखी, कारण तिचं तोंड चालूच होतं, रुचिता काय काय बोलत होती. नंतर रुचिता राकेशला बोलते ए टिवटिव्या गप्प बस. अरे काय टिवटिव्या, काय आहे टिवटी, बापरे यार इकडून वर्ड घेऊन येतात, टिवटिव्या गप्प बस. आता घरी जे लोक बिचारे जेवताना खात म्हणजे बघत असेल किंवा काय, ते त्यांचं काय होत असेल हे ऐकून. किती वेळा म्यूट, मी तर बिग बॉसला रिक्वेस्ट करेल रुचिताचे जे हे शब्द आहे ना प्लीज म्यूट करा. इवन राखी जर काही बोलत असेल असं कॅरेक्टर ते पण म्यूट करा, काही म्हणणं नाही आमचं. शिवाय ना बिग बॉस प्लीज म्यूट करा. मग रुचिता दे टिवटिव्या गब्बस आहे टवळ्या, काय ही भाषा. अक्षरशः त्या दिवशी मी प्रोमो पाहिला ना, तर त्याचे काय काय कॉमेंटमध्ये लोक म्हणत होते काही का बुवा असं झोपडपट्टीत आल्यासारखं वाटतंय. डायरेक्ट असं म्हणतात की बुवा अशा शिव्या ऐकायला येत आहे हिच्याकडून, रुचिताकडून. कारण ते ठीक आहे जाऊ दे मरू द्या झोपडपट्टी वगैरे, कारण तिथे राहणारी माणसंच आहे, तिथं काय जनावर माणसं, आणि जे राहतं ना त्यांना माहिती असतं त्यांची काय परिस्थिती. आपण कोणाला असं जज नाही करू शकत की इथली लँग्वेज आहे तिथली लँग्वेज आहे किंवा काय. कोणी आंधळा आहे काय आहे, कोणी आपल्याला नाही माहिती त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे काय नाही. जसं मागच्या वेळेस ना अश्नूरची ना बॉडी शेमिंग केली होती तान्या आणि नीलमने, सलमान खानने खूप सुनावलं होतं याच्यावर. आणि इवन बाहेरसुद्धा यांना खूप हेट मिळाला होता याच्यावर, खूप ट्रोलिंगही झाली होती. आणि नंतर अश्नूरने तिचा जो रिअल प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल बोलली होती. ती जास्त जेवतही नव्हती, ती प्रणीतला तिचं जेवण देऊन टाकायची. ती जास्तीत जास्त ते काहीतरी ते पाणी बनवायची, ती त्यामध्ये काय ते सब्जा वगैरे काय ते टाकायची, आणि ते तिचं ते काय म्हणतात ते वजन कमी करण्यासाठी किंवा मग तब्येत कमी करण्यासाठी ते काहीतरी पाणी तयार करायची आणि ते प्यायची दिवसभर ती. तर तिला ते काहीतरी होतं ते त्याच्याने वेट वाढतं म्हणे, तर ती एकदम प्रमाणात खायची, खूप कमी खायची माहिती आहे. आणि त्याच्यावरून हिला मग बोललं जायचं. तर त्याच्या म्हणून आहे ना कोणाला कशाबद्दलच तुम्ही बोलू नका. जसा तो बोलला होता काल विशाल, काय बोलला होता तो, काळूरामना बसेल असतो. अरे काळूराम काय नाव नाही त्याला, प्रभू नाव नाही, तू त्याला काळूराम म्हणतोय. तुला तो काही बोलला तर असं काही.
म्हणून म्हणते कोणत्याही गोष्टीवर नका ठेव. ठीक आहे, तो स्वतः म्हणतो मी कालूडॉन आहे, कालूडॉन आहे, पण जेव्हा आपण तुम्ही ना त्याला ही क्लिप दाखवा की त्याला काळूराम म्हणले, त्याला हर्ट होईल हर्ट. कारण स्वतः बोलणं किंवा मग समोरच्यानी तोंडावर बोलणं आणि एखाद्याने पाठीमागून बोलणं यात खूप फरक असतो. जसं तन्वी आज बोलली, मुका आहे का? अरे मुका, तुला माहिती का मुका काय? किती त्या लोकांना प्रॉब्लेम्स असतात. किती लोकांना म्हणजे कोणाचा ॲक्सिडेंटमध्ये किंवा कशामध्ये पण काही पण प्रॉब्लेम्स होतात, काही प्रॉब्लेम्स होतात, त्यांना ते कसे डील करतात त्या सिच्युएशनबरोबर माहिती का? देव करून कोणाला ह्या अशा गोष्टींना म्हणजे येऊ नये नशिबात, यार खरंच नको. त्याच्यामुळे यार मी हेच म्हणेल बिग बॉसला, हे बोलत असेल घरात, प्लीज म्यूट करा. रिक्वेस्ट आहे, म्यूट करा, म्यूट. कारण भरपूर पातळी पडली यार शोची. काय बोलू मी आता. मग त्यानंतर हा हमालचा मुद्दा आहे, लय पेटला. मग नंतर प्राजक्ता विशालला बोलते की अनुश्रीला मी बोलले, रुचिता काय आहे रुचिता तुझ्या तुझ्या टोळीतली आहे, तिला म्हणजे तू स्टँड नाही घेतला रुचितासाठी हे. नंतर विशाल तन्वी सर्व स्वतःवर ओढवून घेते, कारण दिसायचं आहे तिला, असं बोलतोय विशाल इकडे. नंतर अनुश्रीला प्राजक्ता, रुचिता तुझी मैत्रीण आहे ना, मग तू नको का स्टँड घ्यायला? अनुश्री म्हणती बाई आपलंच नाणं खोटं. आणि मग काय बोलणार. मग तिनेच पहिले तिची पातळी काढली होती आणि मग नंतर या गोष्टी चालू. हे गोष्ट खरी आहे, पहिले रुचिताच्या तोंडाला झाकणला, कारण रुचिताने पातळी काढली होती, मग राखी चालू झाली ती. आणि मग त्या गोष्टी होणारच आहे. मग विशाल म्हणतो कम्पेअर दोन्ही गोष्टींचं कर. ते हा ठीक आहे. मग राकेश म्हणतो इकडे प्राजक्ताला आहे ना बाई, प्राजक्ता इथे आली तर समजत होती, तर ती काय सत्संग करायला आली का इथे असं म्हणते. राखीमध्ये ती तर नॉमिनेटेड होती ना, म्हणून आली असेल फुटेज घ्यायला. हे रुचिताचं बोलतात चांगले, काय ऐकती कुठं पळती, हिच्याशिवाय दुसरं कोणतं टॉपिकच नाही घरात. रुचिता म्हणती अगं टवळे, मी नॉमिनेटेड नाही आहे ग टवळे. दीपाली म्हणते अगं बाई तुझ्याबद्दल कोण बोलतंय, आम्ही तुझ्याबद्दल बोलतच नाही आहे बाई, तू इतकी इम्पॉर्टंट नाही आहे. मग राकेश म्हणतोय स्वतःचीच लायकी काढते ती, जाऊ दे. मग राखी गाजर बनून आली ती. मग तन्वी, तो साखरेचा गोळा बघ कसा, काय हे, मग तोंडावर गोड आणि मग पाठीमागून काढतो, असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे ती प्राजक्ताला बोलते मग तुम्ही या कॅटेगरीत नाही बसत, मला नाही बोलायचं, असं ती म्हणते. मग त्याच्यानंतर राकेश म्हणतोय बाई किती हे उरले आज, आज शब्दांनी त्यांचे सगळ्यांचे पोटं भरले वाटतं. मग राखीने तेल जाऊन डॉनवर ठेवले पोहे. आणि प्राजक्ता खाली काय ठेवले, अन्नाचा अपमान नको करू. त्यात काय तिने अन्नाचा अपमान करत, तिने खाली ठेवले. ठीक आहे, मग हातात पकडायला हवे ते, पण मग तुम्ही उभे होता तर मग खाली बसून जेवण. तिने अन्नाचा अपमान मला असं वाटते नाही केला. राखी तशी नाही आहे, तिलाही अन्नाची किंमत अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्याच्यामुळे ना तिने तो अन्नाचा अपमान केला असं अजिबातच वाटत नाही. ठीक आहे, तिने खाली ठेवलं ना ते चुकीचं होतं, पण तिने खाली फेकलं नव्हतं, तो अपमान राहतो. खाली अन्न फेकणं हा सर्वात मोठा अपमान असतो. आणि मी तेच म्हणेन, किती राग आला कधीच अन्न फेकू नका, किंवा मग जेवत असाल तर असं ताट फेकू नका, कधीच नाही, चुकीचं आहे. मग सचिन करणला म्हणतोय का मी प्रिन्सिपल नाही आहे, मी माझ्या गोष्टी नाही सोडू शकत. मग नंतर अनुश्री म्हणते रोशनला, अनुश्री रोशनला म्हणते की स्वतःलाच नाही व्हायचं आहे कॅप्टन, आणि स्वतःलाच कॉन्फिडन्स नाही आहे बरं का. मग राखी, तो फुसक्या आहे ग फुसक्या. रोशनबद्दल बोलते. मग प्रभू, जेवणाचे वांदे झाले बिग बॉस, कोणाचं बाई काय गरम, कोणाचं माथ्यावर गरम असेल तर त्याच्या माथ्यावर अंडे एक बनवून खाऊ का, हे चालू आहे असं प्रभूचं. आणि जेवण का बनत नाही तर
रुचिताने त्याच्या जाळ्या तर लपवून ठेवल्यात. मग नंतर अनुश्री रुचिताला, तू ज्याच्यासाठी स्टँड घेतलं ना त्याचं काय. मग नंतर प्रभू, जो लोग लेगा डॉन, डॉन से पंगा आहे, याचे काहीतरी डायलॉगबाजी चालू होती. मी जास्त काही दिसले बसले. नंतर आपण म्हटलं करण सागरला, हा राखीचा गेम आहे. त्यांना वाटतं की राखी त्यांच्याच बाजूने, पण तिचा गेम आहे. आज जेवण नाही बनणारे वाटतं, असं म्हणतो मी करण सागरला. त्यानंतर आपण बघितलं राखी प्राजक्ताला म्हणते की शोमध्ये बोलावं लागतं, तुला मुलांना पटवायचं टॅलेंट आहे, परफ्यूम मारून फिरते, राखी प्राजक्ताला म्हणते. आणि तू तर बोलतच नाही शोमध्ये. तर ती उकसवण्याचा एकंदरीत प्रयत्न करते, ती सगळ्यांना जागा करण्याचा तो एक प्रयत्न करते, पण हे वेगळा दिशेने चाललंय. मग राखी करणला, चल बॅग पॅक कर, निघायचं आहे. चल करण म्हणतो चल निघू सोबत. राखी म्हणते तू नाही, तू काही करत नाही, शोमध्ये करत नाही. नंतर आपण बघितलं रुचिताने अनुश्रीला, इथे रुचिताने अनुश्रीला ती तिने शेगडी दिली, कारण राकेशने ती नेऊन दिली आहे. मग तन्वी बोलली का मी 4ही शेगड्या, मला माहीत होतं ती 4ही शेगड्या देणार नाही. आई आपल्याला चुकीचं दाखवतात. अगदी बरोबर, ती विशालचा गेम करेक्ट ओळखते यार. विशालची प्लॅनिंग तिला बरोबर कळते. मी तन्वीसाठी खरंच टाळ्या वाजेल, तिला कळतं यार समोरच्याचा गेम. बिचारीला साथ नाही म्हणजे तर भारी खरंच पडेल टोळीला ती. हे आपल्याला चुकीचं दाखवणार की आपल्याला कदर नाही, असं तसं. म्हणून एकच शेगडी दिली, काय डोकं लागलं बघितलं, तरी जेवण बनवू नये. मग बिग बॉस बोलले, काय मूर्खपणा आहे हा, जाळी गॅसची लपवू नका, अपघात होऊ शकतो. आत्ताच बिग बॉस हे आदेश देत आहे की आत्ताच्या आत्ता जाळ्या लावा, बालिश निरर्थक खेळणं सोडा. नंतर राखी बनली चुस्तानी, आपण बघितलं. आणि मग राखी रुचिताला म्हणते, ए कणी जा कपडे धू, ए टकली जा कपडे धू. मग तन्वी तुझे कपडे वॉशरूममध्ये ती धुवायला टाकणार बघ. मग नंतर तसंच केलं, हिने डायरेक्ट पूलमध्ये येऊन टाकले रुचिताने. रुचिता पण जरा जास्तच बापरे राखीच्या मागं लागले दिसते. आता बघूया. रुचिता, मी स्वतः सांगते विशालची कॉपी आहे बोल. तन्वी बोलली का ती विशालची कॉपी, जेव्हा ती पूलमध्ये टाकली होती. म्हणली ही लगेच, ए टरमाळे, अजून एक नवीन शब्द टरमाळे, लिहून घ्या, एकदम वेगळे शब्द येत आहे. ए टरमाळे, काय करू अजून सांग. पंगे घ्यायच्या आधी विचार कर टरमाळी, का मी नाही त्यातली कडी लावाती. हे ती कोणाला बोलली माहिती का, मी नाही त्यातली कडी लावाती, हे ती राखीला बोलली. सगळे यार चुकीचं बोलताय, कोणी काही म्हणू, सगळे चुकीचं वागताय. काय बोलू आता मी यावर. नंतर बघितलं आपण कन्फेशन रूममध्ये सागरला इथं बोलवण्यात आलेलं आहे. आणि सागर बिग बॉसला म्हणते का सागर काय, म्हणजे खूप उदास होता सागर, थोडासा इमोशनल पण झाला होता. मग सागर म्हणतो, सागरला म्हणते बिग बॉस, सागर काय झालं, नाराज दिसताय तुम्ही. माहीत नाही मला, तोच विचार करतो काय चालू आहे घरात. भांडण तर ठीक आहे, पण वेगळ्याच लेवलचं जे ना चालू आहे, लायकी वगैरे काढण्यात येते. त्याचा परिणाम की जेवण वगैरे बनत नाही आहे, असं असेल तर मग माझं काहीतरी चुकतं आहे. की मी कॅप्टन असतानाच एवढी लेवल का म्हणजे गेली एकदम. बस झालं नको आता असं वाटते. मग इकडं बघितलं आपण, हे सगळं कन्फ्युजन रूममध्ये चालत असताना इकडं सचिन बोलतोय राखीला, तुम्ही डान्सर आहे ना, कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही असं बोलू नका. मला हे आवडलं, सचिनने जे पण हा स्टँड घेतला ना रोशनसाठी, हा आवडला. एकंदरीत आपल्या मित्रासाठी स्टँड घेतलेला खूप छान सचिन. असंच खेळा मी म्हणेल मग तुम्हाला. तर दुखावलं जाणार नाही असं बोलू नका. ए सिंगर, ए डान्सर, तो रोशनला बाहेर रडतो माहिती का तुम्ही जे बोलला. मग इकडं मग लगेच परत कॅमेरा फिरला बिग बॉसकडे. आणि मग म्हणजे कन्फ्युजन रूममध्ये बिग बॉस म्हणतात, रितेशही या विषयावर बोलले आहे की राग, रुसवा, भांडण होतील, पण कुठल्या पातळीवर न्यायचं आहे हे समजलं पाहिजे. परिस्थितीचं भान नसतं
हां, आणि आपण जर परिस्थिती तशीच राहू दिली तर अजून गळून पडेल. ते म्हणतात ना, गढूळ पाण्याला आपण तसंच ठेवतो, कारण काही वेळाने जी माती कचरा असतो ना, तो सगळं खाली जाऊन बसतो आणि वरती राहतं नितळ पाणी. वाह बिग बॉस, काय उदाहरण दिलं. मग नंतर सागर म्हणतो, सागर कोणालाच जाऊ देत नाही. काही सांगणं अपराध्यासारखं वाटतंय. ते काही आपल्याला बोलेल याची भीती वाटते. अहो सागर कारंडे, तुम्ही बिग बॉसच्या घरात आहात हो. मला हे कळत नाही, हे यार तुम्ही सीझन बघून आले का नाही, खरं सांगा. नंतर बिग बॉस सागर सर्व बिग बॉसवर म्हणजे मग बिग बॉस म्हणते, सागर सर्व बिग बॉसवर टाकून नाही चालणार. जे तुमच्यासाठी आहे चूक ते समोरच्यासाठी बरोबर आहे. तुमच्यासाठी जे चूक आहे समोरच्यासाठी ते बरोबर असू शकतं. हे तुम्हालाच हँडल सगळं करायचं आहे. सागर कारंडे या व्यक्तीला सांगतोय मी, ना की कॅप्टनला. वा वा. मग इकडं आपण बघितलं सचिन आणि राखीचं, परत तिकडं कॅमेरा जो वळला सचिन राखी आणि मग डायरेक्ट मग रोशन आला. यांची फाईटच झाली थोडीशी. रोशन म्हणतोय, तुम्ही पोरगी आहे म्हणून इज्जत करतो मी, आणि ना हा शब्द घाण काही शब्द बोललेलो नाही मी. राखी म्हणती, व्हॉट इज मिनिंग ऑफ नल्ला? नल्ला म्हणजे काय? व्हॉट इज मिनिंग ऑफ नल्ला असं बोलते राखी. मग नंतर आपण बघितलं सचिन म्हणतोय, तुमच्या नजरेत काय आहे सोडा, या गोष्टी बोलायच्या. कोणाचं काही ठरवू नाही शकत तुम्ही जे बोलताय ते. ओ माय. नंतर राखी, मी ठरवू शकते कारण मी या घरातली सदस्य आहे. या घरची सदस्य. रोशन म्हणतो, आमच्याकडे पावर दाखवायची नाही, नल्ला वगैरे बोलायचं नाही. माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही. मग तुझ्या जागी पोरगा असता ना तर फुटला असता इथंच. माझ्या मेहनतीवर आलोय मी. तू आली होती का माझं काम करून काढते तू. त्याच्यानंतर राखी बोलती, वाईट कर, तो मला नल्ली म्हणू शकतो. वाईट कर. मग सचिन म्हणतोय, ते आमचे संस्कार नाही. तू पण मला नल्ली म्हण असं बोलली होती राखी, का मी तुला नल्ला म्हणते तर सचिन, तो ते आमचे संस्कार नाही. जे आहे आम्हाला आमचा महाराष्ट्र बघतोय, आणि आम्ही आमचं काम करतोय. मागे राहा. राखी जी पुढं जात होती त्याला बोलत आणि सचिन मागे हटत होता. मग राखी म्हणते, अगं कोणाचे संस्कार आहे तुमचे? आता तर मी येणार, डायरेक्ट बोलली राखी, आणि तशी पुढं जात होती. मग नंतर सचिन जो येतो तिथून निघून गेला. म्हणून इकडं बघितलं सागर, रोशन आणि सचिनचं इथं बाहेर डिस्कशन चाललं आहे. सागरला आत्ता कळालं राखी काय बोलली. मग सागर म्हणतोय, तिला सांग बाहेर भेट, मला नल्ला आहे की नाही तुला काय ते दाखवतो. मग रोशन म्हणतोय, मी तेच बोललो, पोरगा असता ना तो फुटला असता. मग सागर म्हणतोय, डोक्यावरून पाणी चाललं आहे यार, काय करायचं. मग साला मी नवीन शब्द बनवेन आणि मार्केटमध्ये चालू होईल. ते एक बाई आणि ती एक बाई आहे. आणि त्यामुळे ना भेंडी मग स्वतःला आहे ना मग कटकट तशीच भाषा जी ना आपल्याला यूज करता लागते नंतर. ओके. नंतर राखी होती, मला टार्गेट करायचं आहे लोकांना, ते मी करणार. त्याशिवाय मला तर जेवणच नाही पचणार. तन्वी इकडं किचनमध्ये बोलते, जिथं तन्वी दीपाली आहे आणि राखी. मग तन्वी म्हणते, कर टार्गेट त्याला, तो शब्द नको यूज करू पण. मग राखी म्हणती, तू कोण आहे बाई शिक्षा देवी? नको देऊ मला शिक्षा. तू नको शिक्षा देऊ माझ्यासमोर, महान बनू नको माझ्यासमोर. मग त्याच्यात तन्वी बोलती, मी फक्त म्हणते की आपल्या बाजूने नको हो द्यायला त्या गोष्टी. दीपाली म्हणते, पण ती करेन, ती इंडिव्हिज्युअल प्लेयर आहे, ती आपल्यामधली नाही आहे. वा दीपाली, क्या बात आहे. तर हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड गाईज. तर कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये.
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि घरात नाही एविक्शन कोणाचं होणार आहे तर आयुषचे हाय चान्सेस आहे, त्याला डायरेक्ट बिग बॉस दाखवत नाही. माझ्यामध्ये तो खरोखरच जरा हेल्थ इश्यू जास्त होत आहे त्याचे, मला असं वाटते आजारी जरा तो. मग त्याच्यामुळे तो ना टास्कमध्ये येते ना कशातच येतो तो. मे बी पायालाही काहीतरी दुखापत त्याच्या जी दिसते आहे. आणि आजचा एपिसोड ना गाईस भांडणं आणि किती लेवलवर पडून यांनी भांडणं दिली. काय स्वतःला ते चिनपट गवळ्या काय ते शब्द यार, कुठून आणले हे शब्द. परत ती राखी कॅरेक्टर. बिग बॉस प्लीज रिक्वेस्ट, हंबल रिक्वेस्ट, प्लीज म्यूट करा. तर हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड नंबर 33. तुम्हाला कसा वाटला 33 नंबरचा एपिसोड मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. ओके, बाय बाय, टेक केअर आणि गुड नाईट, शुभरात्री. भेटूया उद्या.